श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर पहिल्यांदा ढोकळा बनवणार असाल, तर अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमचाही ढोकळा असा परफेक्ट स्पॉन्जी बनेल. तुम्हाला पार्टीसाठी, नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम झटपट तयार होणारा असा हा ढोकळा आज आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्णपणे पहा. म्हणजे मी सांगितलेल्या टिप्सनुसार तुमचाही ढोकळा असा स्पॉन्जी बनायला मदत होईल. तर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण सगळं बॅटर तयार करणार आहोत. तर इथे 1.5 कप बेसनचं पीठ आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतरनी 2 चमचे साखर टाकायची आपल्याला. पाव चमचे हळद घालायचे, चवीनुसार मीठ, पाव चमचे हिंग घालायचे आणि 2 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्यात त्याच्यामध्ये. आणि 1 इंच आलं त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते टाकायचे. एका लिंबाचा पूर्ण लिंबाचा रस इथे मी घातलेला आहे बघा. आणि आता आपण त्याच्यामध्ये 1च कप पाणी घालायचे. 1.5 कप पिठासाठी 1च कप पाणी वापरायचे. जास्त पाणी घालायचं नाही. आणि आता आपण हे बॅटर थोडेसे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया. आणि आता परत मिक्सरला लावून फिरवून घेऊया परत एकदा. हे करतच मी इकडे कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातले आणि उकळण्यासाठी ते ठेवून दिले. आता आपण प्लेटला तेल ग्रीस करून घेऊया आणि बघा आता आपलं बॅटर पण इकडे तयार आहे. आता एका बाउलमध्ये ओतून घेऊया हे सगळं. हे ओतल्यानंतरनी आपल्याला आता ह्याच्यामध्ये मेन प्रोसेस करायची आहे. ते म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे ह्या चमच्याच्या मापाने तेल घालायचं आहे. असं केल्यामुळे आपला ढोकळा घशामध्ये खाताना दाटत नाही. ही मेन प्रोसेस करायची. तेल घातल्यानंतरनी आपल्याला आता इनो घालायचंय. आता फक्त आपल्याला हात पटपट चालवायचे. एकदम आता इनो घातला, की मिश्रण एकदम असं फुगायला लागतं, फुलतं जास्त. त्यामुळं हलवायचं याला व्यवस्थित असं आणि ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आता आपण मिश्रण ओतून घ्यायचं. तोपर्यंत आपलं पाणी उकळलेलं असलं पाहिजे. उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला बॅटर पूर्णपणे शिजवून घ्यायचंय. पाणी उकळतं नसेल, तर तुमचा ढोकळा फुलणार नाही. मधून बसण्याची शक्यता असते. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनेच करायचं. ढोकळा वाफवण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची, एकदम लो वरती आणि 20 मिनिटं लागतात ढोकळा आपल्याला वाफवून घेण्यासाठी. तर इथे बघा 20 मिनिटं झाली. आता आपण चेक करून बघूया आपला ढोकळा कसा बनलाय तो. आपली टूथपिक एकदम क्लीन आली आहे. मस्त शिजलाय. आता आपण इकडे त्याच्यासाठी फोडणी बनवून घेऊया. इथं भांडं मी तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये परत कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. मधून काप करून टाकल्यात त्या आणि 2 चमचे साखर त्याच्यामध्ये घालायचे. 1 कप पाणी घालायचंय आणि आता हलवून घ्यायचंय. जोपर्यंत या पाण्याच्या फोडणीला उकळी येत नाही, तोपर्यंत आपण हलवून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तर इथे पहा उकळी पण आली आहे आता. आपली फोडणी तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि आता आपण ढोकळ्याचे काप करून घेऊया. बघा इथे नाईफ एकदम क्लीन येतोय. खूप मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे. खाण्यासाठी एकदम रेडी आहे. बघा ना एकदम छान असे काप पडतात. आता हे तुमच्या आवडीच्या साईजमध्ये त्याला तुम्ही कट करू शकताय. लहान मोठ्या. इथे बघा मी चौकोनी असे त्याचे काप केलेत आणि आता आपण एक ह्याच्यावरती सगळी केलेली फोडणी आपण आता घालून घेणार आहे. बघा किती स्पॉन्जी झालाय ना. मस्तच. किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालाय. तुम्हीही असा बनवू शकाल. पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट ढोकळा बनवण्याचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर हा ढोकळा बनवला तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला जमेल. परफेक्ट असा ढोकळा सांगितलेला आहे. आता वरून आपण फोडणी घालून घेऊया. फोडणी सगळ्या ढोकळ्याला व्यवस्थित अशी लागली पाहिजे आपली पूर्णपणे. म्हणजे खाताना असा दाटत नाही आणि मस्त असा मऊ असा ढोकळा आपल्याला लागतो. पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे. खूप मस्त स्पॉन्जी आणि तितक्याच छान चवीचा असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. बाहेरचा ढोकळा तुम्ही खाणार सुद्धा नाही. एकदा असा करून तर बघा. खूप छान बनतो. व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.